जेव्हा लोकांना गरज होती, जेव्हा जेव्हा त्यांनी आवाज दिला, त्या वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची कामं पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. प्रेम दिलं तसंच पुढे माझ्यावरही दाखवताल अशी मी आशा ठेवते आणि येणाऱ्या 5 वर्षात मी तुम्हाला नाराज करणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. धन्यवाद. मी जर गेले ना तर माझ्या ह्या ठिकाणी माझ्या जागा ठेवल्या, या ठिकाणी मी अशा वस्तू ठेवल्या. मी कोण साहेब संजय नगरचं नाव 1 नंबरला होता. त्या संजय नगरचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये 1 नंबरला होतं. इथे टँकर 14 वर्ष टँकर नाही आला. आमच्या विरोधात भाषण जाहीर करतात, करू दे ना, काय फरक पडतो आपल्याला. बोलणारे बोलतात, सूर्यावर फुकायला गेलं की चुकी आपल्या तोंडावर पडते, बरोबर की नाही. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते आणि आपले 2 शब्द आपल्या समोर ठेवते. मागच्या 5 वर्षात 2017ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा नक्कीच संजय नगरने माझ्या आईला मतांच्या पेटीतनं भरभरून प्रेम दिलं आणि तिचाच वारसा पुढे नेत मी आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मागच्या 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 वर्ष कोणीही नगरसेवक म्हणून इथे पदावर नव्हतं, पण त्यावेळेला त्याची संधी साधत मी लोकांचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा लोकांना गरज होती, जेव्हा जेव्हा त्यांनी आवाज दिला, त्या वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची कामं पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. अलका निवास, ज्योती सोसायटी, टिळक चौक असेल, संजय नगर मध्ये इतर सगळी ठिकाणं, शिवाजी चौक असेल, अशा कित्येक ठिकाणी छोट्या ना मोठ्या कामांसाठी पायवाटा असतील, पाण्याचे प्रश्न असतील, मी नक्कीच तुमच्या कुठेतरी उपयोगी पडली असेल आणि त्या संघर्षाला बघता आव्हाड साहेबांनी मला ही संधी दिली आहे आणि ज्या माणसाने कळवा मुंब्र्याचा इतका सुंदर विकास केलाय त्यांनी या चौघांना संधी दिली आहे, तर कुठेतरी त्यांना वाटलं असेल की हे चौघे नक्कीच पुढे एक विजन घेऊन, एक डेव्हलपमेंटचा विचार करत या प्रभागात उमेदवारी घेऊन आले असतील आणि म्हणूनच साहेबांनी आम्हाला ही संधी दिली आहे. तर याचा तुम्ही विचार करा. सुधीर भगत साहेबांनी मागच्या 15 वर्षात 2017 पूर्वी ते नगरसेवक असताना पाणी असेल, रस्ते असतील, तर बरीच मोठी कामं त्यांनी इथे केलेली आहेत. महेंद्रबाईंबद्दल आता सगळ्यांनी सांगितलं की त्यांचा विकास प्रभागापुरता नसून या शहरातल्या लोकांनी बघितलाय. दिव्या गोटे आमच्या सोबत असतील तर त्यांचे जे सासरे होते दिवंगत कुंदन गोटे साहेब यांची कामं, यांनी केलेला संघर्ष इथे संजय नगरच्या प्रत्येकाने पाहिलाय. त्यामुळे आम्ही जे 4 चेहरे आहोत हे तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. आमची कामं तुम्ही बघितलेली आहेत. त्यामुळे नक्कीच येणारी 5 वर्ष तुम्ही आमच्या हातात दिली तर एक गॅरंटी मी तुम्हाला देऊन जाते की पुढच्या 5 वर्षात तुम्ही योग्य हातात प्रभाग दिलाय याचं तुम्हाला कुठेही दुःख वाटणार नाही आणि त्या पुढच्या 5 वर्षात तुम्ही नक्कीच म्हणाल की पूर्ण मुंब्रा प्रभाग समितीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधला जो प्रभाग आहे तसा डेव्हलप झालेला, पूर्ण सुविधांनी भरलेला वॉर्ड कुठेही नसेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे माझं कामच आहे रस्ते, पाण्याचं मॅनेजमेंट, कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट, हा सगळा अभ्यास करून मी तुमच्या समोर आले आणि त्याच्यासोबत आम्हाला साथ लागली आहे सुधीर दादा आणि महेंद्रबाईंची. तर त्यांचा एक्सपिरियन्स आणि आमच्या नवीन आयडियाज आणि मी केलेला संघर्ष हे या सगळ्याची खूप सुंदर जोड तुमच्या समोर येणार आहे. तर नक्कीच मतांच्या रूपाने तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा आणि येणाऱ्या 15 तारखेला 4ही तुतारीची बटन दाबून भरघोस मताने आम्हाला विजयी करा. हा विजय आमचा नसून इथल्या जनतेचा असेल याची मी तुम्हाला ग्वाही देते. धन्यवाद. जय भीम. खरं तर एवढं चांगलं स्वागत केल्याबद्दल त्याच्यासाठी पहिले तर धन्यवाद. आणि मी फक्त एवढंच बोलले जसा तुम्ही गोटे परिवार विश्वास दाखवला, तेवढं प्रेम दिलं, तसंच पुढे माझ्यावरही दाखवताल अशी मी आशा ठेवते आणि येणाऱ्या 5 वर्षात मी तुम्हाला नाराज करणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. धन्यवाद. प्रभागातील आता लोक म्हणतील माझा प्रभाग कसं काय म्हणतो, कारण का हा संजय नगर म्हणजे माझा विश्वास आहे, श्वास आहे.
मी या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो या चारी उमेदवारांना तर सोपं नव्हतं, परंतु आम्ही करून दाखवलं. सोपं नव्हतं ते, पण आम्ही करून दाखवलं. या ठिकाणी आमच्या माता भगिनी चक्कीवाल्याला माहिती असेल, या ठिकाणी विश्वनाथला माहिती असेल, दीपक भाऊला माहिती असेल, तर या ठिकाणी बायकांच्या रांगात मारा लागायच्या, मारामारा व्हायच्या या ठिकाणी या चौकात पाण्यासाठी व्हायच्या का व्हायच्या. पण तो पाणी आपण इथून कट करून लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवला आणि आपण शांतीनगरपर्यंत पोहोचवला. प्रत्येक माणसाच्या मनात एक कल्पना असते, एक युक्ती असते तर हे कसं काय करता येईल. मला खेळ आहे, मला दुःख आहे, तर मी माझ्यामुळे लोकांची घरं थोडी गेली, परंतु एक खुशी दुसऱ्या बाजूला आहे. आमचा शेवटचा माणूस ज्याला आम्हाला बघायचा असतो तो आज आमच्या दारापर्यंत येऊ शकतो. रिक्षा नव्हती, एक सायकल. तिथे निकम साहेबांचं घर असं होतं तर तिथे आपले सगळे लोक जेवढे ठेवली. निकम साहेबांची आपली फॅक्टरी होती, सायकल पण नव्हती जात, पण ती अख्खीच्या अख्खी एक रूम तोडली. माझ्याशी निकम साहेब नाराज झाले, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी दुसऱ्या वेळेस माझं कामच नाही केलं, तर तू माझं घर तोडलं. पण मी हे झालं का, पण अशी परिस्थिती असताना तो संघर्ष मी केला आणि हा रस्ता केला. त्यासाठी मला या लोकांची पण साथ भेटली आणि मी या जनतेचा आभारी आहे का आपण चांगल्या गोष्टीला साथ दिली. मी तुम्हाला एक सांगतो, आता या ठिकाणी माझ्या माऊली आहेत, त्या ठिकाणी बघतायत ते मला, परंतु भाजीवाली मावशी असते, परंतु या ठिकाणी जेवढे लोक असतील आणि तुमची आवाज येते, बोल बोल तू बोल, पुढे बोल. मी तिला बोललोच नाही, तिला माहिती मी कोणाला बोलतोय, तिला माहिती आहे, ती तिथून बोलते. साहेब या ठिकाणी माझी बहीण राहायची शर्मा, ज्यावेळेस परिस्थिती वाईट आली आणि ज्यावेळेस कोणी होतं या सुद्धा दोघांनी तिचे पाय घेऊन तिचे हात या म्हणजे बहिणीच्या आजोबा साडी घातली, तिला आंघोळीची घातली, काय बोलायचं नसतं, परंतु त्या वेदना माझ्या मनात आहे, त्या भावना माझ्या मनात आहे. जर माझा कार्यकर्ता असो, माझी बहीण असो, तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, तिच्या बरोबर आपण शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलो पाहिजे, ही माझी भावना होती. हळून काय सांगा सांगा बरं, तुम्हाला सर्वांना सांगतो, तुम्ही मला काय सांगितलं माहिती का, मी जर गेले ना तर माझ्या ह्या ठिकाणी माझ्या जागा ठेवल्या, या ठिकाणी मी अशा वस्तू ठेवल्या, तुम्ही तो विश्वास हे मात्र सोपं नाही आहे. फार कष्ट लागतो आणि फार विश्वास दाखवा लागतो लोकांना, तर मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी आहे. हा विश्वास जो जनतेने माझ्यावर दाखवला, निश्चितच या जनतेच्या विश्वासावरती मी ती पण लढाई लढलो होतो. ठीक आहे, जय पराजय होत असतो, परंतु आता या क्षणाला मोठे बंधू माझ्या बरोबर आले, तर तू हो पुढे, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहे. आज माझ्या दोन बहिणी त्या देखील रण राहिली माझ्या बाजूला. बोलून बोलून तो थोडा झालाय खाली असा रस्ता मिळतो मध्ये, पण या बहिणीच्या माझ्या सगळे उभे आहेत. एक युवा नेतृत्व आहे. मी हिला नाही सांगत तू घाबरू नको, तुला मी शिकवेन काय एकदम कसं बोलायचं माझं ते मी एकदम फायदा आहे. परंतु जर बोलणारा व्यक्ती लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक सांगतो, आजही वेळ गेलेला नाहीये. अनेक लोकांनी माहितीचे अधिकार मागितले, हे जे दोन नगरसेवक आपल्या वार्डासाठी कधी बोललेच नाही, कधीच बोलले नाही. आपल्या वार्डाचे लोक कधी बोलायचे नवीन काय केलं मला आपण जुनं आहे तेच आहे. अहो ज्या होतं त्याला पण मेंटेन नाही करता आलं काय. आणि आमच्याकडे एक छोटे बंधू आहेत, त्यांच्याकडे संध्याकाळी गेलो तर वाईन शॉप उघडा असतो. फक्त हे द्यायचं काम झालं, हे द्यायचं काम झालं. आणि या सगळ्या लोकांना फक्त त्यांनी तळी लावून भरून ठेवलं होतं. मी अशा लोकांना एक सांगू देतो, लोकांना तुमचं काम हवंय, तुम्ही ज्यावेळेस स्टेजवरती उभे राहता तुम्ही सांगता. आणि हा विजन मी तुम्हाला एक सांगतो साहेब, संजय नगरचं नाव एक नंबरला होता. त्या संजय नगरचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये एक नंबरला होतं. तिथे टँकर 14 वर्ष टँकर नाही आला. माझ्याकडे फोटो आहे, जसं 14 वर्ष झाली इथे एक शिंदे म्हणून बोर्ड असतो टँकर आणला होता. म्हणजे हे दाखवायसाठी त्या 14 वर्षाचा जो आम्ही हे केलं त्याची कर्म, त्याचा व्यवसाय, त्याची विचार, त्याच्या पाठीशी सर्व जनता. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो,
एक मत तिकडे एक मत तिकडे असं करू नका. मी या ठिकाणी माननीय चेतना दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. माझं लांबचं भाषण मी अटोपता घेतो, परंतु जरी त्यांच्या परिवाराचा कोणी सदस्य उभा असेल तो विजयी होणार नाहीये हे त्यांनाही कळतं. म्हणून आपलं मत फुकट घालू नका आणि या चारही मातब्बर उमेदवारांना, सुशिक्षित उमेदवारांना आपलं मत द्या, बहुमत द्या. महाराज तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम तुमचे संजयनगरमधील रहिवासी वर्ग, माझ्या भगिनी बंधू मातांनो, लहान मित्रांनो आणि म्हाताऱ्या मित्रांनो, हिंदीत बोलू का मराठीत बोलू? मराठी. सबने मराठी में बोले, आप हिंदी में बोले. ये उत्तर भारत बोल रहा है, हिंदी में बोलो. ते फासणी फॅमिली राहते 40 ते 35-40 वर्षापासून आमचे संबंध आहेत. उपाध्याय असे बरेच लोक आहेत आणि दीपक जाधव मला लहानपणी चड्डीचा मित्र. नाही खरं आहे, त्याला विचारा. पुढे सभा चालू होते, या दोघी चालल्या फास असतात कधी पण ना. हा काही तोंड नाही उघडत, कारण तोंडात नेहमी गुटखा असतो आणि हातात घड्याळावरची चप्पल घेते. लोक सुधीर बघत चिमकत नाही तोपर्यंत. म्हणजे असे पोरं आता आमच्या जोडलेले आहेत, बघा तो तोंड नाही उघडणार. आमच्या विरोधात भाषण जाहीर करतात, करू दे ना, काय फरक पडतो आपल्याला. बोलणारे बोलतात. सूर्यावर फुकायला गेलं की तुके आपल्या तोंडावर पडते, बरोबर की नाही? आणि तुम्हा सर्वांची नावानिशी घराण्याची माहिती देणारा माणूस सुधीर भगत दादा चोंडाभाऊ इथे बसलेला आहे. त्याला परत तुम्ही चान्स देणार की नाही? परत त्याला मौका देणार की नाही? मी तुम्हाला एक वचन देतो की सुधीर भगत सांगेल तीच कामं संजयनगरला होती आणि ती कामं तुम्ही सांगितलेली सुधीर भगतला असते. तुम्ही जी कामं सांगाल ती कामं सुधीर भगत आणि त्याला पूर्ण पाठिंबा आम्ही तिघही देऊ. आपण बऱ्याच उशीर या ठिकाणी बसलात, आमची वाट बघितल्यावर आम्हाला ऐकण्यासाठी थांबलात. आपण 4-3 दिन पहले मीटिंग हुई तो हमारे बारे में बहुत कुछ बोला गया. हमारे पास वो फूका है, फूका फूटेगा ना तो आवाज बहुत लंबी तक आएगी. तुम्हाला सांगू का, आम्हाला एवढे शॉल भेटले आहेत ना, ते शॉल जर त्या रोडने मी लावून गेलो ना, घ्या ना, आज एवढ्या लांबपर्यंत लावलं ना, त्या विरोधकांना रस्ता काढायला वर्ष जाईल. एवढ्या शॉल लोकांचं प्रेम आहे, प्रेम. अजिबात तुम्हाला 4 शॉल दिले आम्ही त्या ठिकाणच्या. नको तिला बोलू नको, ती माझ्याशी भेटेल नाही. तिला असते ताई काय ताई काय हे प्रेमाचं नाते. अगं ये ना इथे बस. ती माझ्याशी झगडा पण करते, प्रेम पण करते. तेवढं आई काय केले रखने का पुढे बसतेस का इथं बसते माझ्या बाजूला? नको नको बस बोलला तेवढं बस बस नाही, नाही, नको नको मला बस अगं ये ग तू. नको बरं नाही रे. नाही, मग बरं मारशील मला. ये आता चालू केलं 2 शब्द होऊन जाते माझ्याकडे. याला म्हणतात प्रेम. हे प्रेम सुधीर भगतला असंच 15 तारखेपर्यंत दाखवा आणि 15 तारखेच्या पुढे 7 वर्ष कायम ठेवा, पुढे 25 वर्ष कायम ठेवा. जोपर्यंत सुधीर भगत आणि तुमचं नातं कायम राहील तोपर्यंत तुमचा विकास होत राहील. तुम्हाला कुठेही कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही.
असं किती मोठ्याने बोलो. आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि दाबणारा आवाज आमचा नाही, कारण आम्ही काम करणारी लोकांची सेवा करायला आलो. या ठिकाणी एक निवडून गेल्यानंतर 5 वर्ष दिसणार नाही याच्यातली माणसं आम्ही नाही. जरी मला पायाने थोडासा आजारामुळे म्हणजे मार लागलाय क्रिकेटमध्ये आणि पडलो होतो मी, बराच मोठ्या प्रमाणात आपटलो होतो, त्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला. रिकवर व्हायला 2-3 वर्ष लागतील, तरी पण मी पूर्ण सर्व डोंगर फिरतोय, बिल्डिंग चढतोय, लोकांना भेटतोय आणि खूप उत्तम प्रकारे रिस्पॉन्स आहे आपल्याला. म्हणजे आता जे उमेदवार आहेत घड्याळाचे त्यांचा डिपॉझिट राहिली नाही याची मला शंका वाटायला लागली. तर आपण सर्वांना असंच प्रेम दाखवा आम्हाला. एक मत दुसरीकडे त्याला आमचं मतदान झालं. आई पण बोलते सारंगी मावशी 2 शब्द बोला. तुम्ही कसं बोला, आपण बोला आमच्या आधी.